नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल सौर सायन्स अकॅडमी. आज आपण बघणार आहोत 9th स्टँडर्ड मॅथ्स ब्रिज कोर्स म्हणजे सेतू अभ्यासक्रमाचा डे 37 इन विच वी आर गोइंग टू स्टडी स्क्वेअर्स अँड क्यूब्स ऑफ नंबर्स. इन मराठी इट इज कॉल्ड एज संख्यांचे वर्ग आणि घन. ओके, याच्यामध्ये आपल्याला संख्यांचे वर्ग करता आले पाहिजे किंवा त्यांचे घन करता आले पाहिजे, हेच आपल्याला याच्यामधून जाणून घ्यायचं आहे. सेकंड थिंग इज वर्ग विस्ताराचे सूत्र. सो वर्ग विस्ताराचे सूत्र म्हणजेच काय? एक्सपान्शन फॉर्म्युले. ओके, सो वी मस्ट नो व्हॉट इज मीन बाय एक्सपान्शन फॉर्म्युले. लेट्स स्टार्ट विथ स्क्वेअर्स अँड क्यूब्स ऑफ नंबर. तो स्क्वेअर म्हणजेच काय असतं मित्रांनो? वर्ग. आणि क्यूब्स म्हणजेच काय असतं? घन. ओके, इथं खाली उदाहरण दिले, त्याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल कुठल्याही संख्येचा वर्ग करणे म्हणजे नेमकं काय. या कुठल्याही संख्येचा वर्ग म्हणजे नेमकं काय असतं? तर एखादी संख्या 2 वेळा घ्यायची आणि तिचा गुणाकार एकदा करायचा. ओके, उदाहरणार्थ इथं 5 आणि 5 2 वेळा घेतले आणि त्यांचा गुणाकार केला, किती आला? 25. याचा अर्थ 5 चा वर्ग म्हणजेच 5^2. आता वर्ग एखाद्या संख्येचं लिहितात म्हणजे कसं लिहितात? तर इथं लिहिले तुम्ही 5 स्क्वेअर. ओके, 5 स्क्वेअर म्हणजेच काय? 5 चा वर्ग. 2 वेळा संख्या घेतली आपण म्हणून 5 च्या डोक्यावर किती टाकले आपण? 2. ओके, 5^2 म्हणजेच 5 चा दुसरा घात. 5 चा कितवा घात? दुसरा घात. किती आला? 25. ओके, सो दॅट 25 इज कॉल्ड ॲज द स्क्वेअर ऑफ धिस 5. सिमिलरली इफ यू हॅव अ निगेटिव्ह नंबर -3, त्याचा स्क्वेअर आपण केला, मग ती संख्या आपल्याला 2 वेळा घ्यावी लागते. -3 दोघांचा गुणाकार केला. वी नो व्हेरी वेल दॅट मायनस मायनस विल गेट कन्वर्टेड इनटू प्लस, म्हणजे ऋण ऋणाचं धनमध्ये कन्वर्जन होतं किंवा रूपांतर होतं. त्याच्यामुळं ऋण संख्येचा जो वर्ग असतो तो धन असतो. म्हणजे 3 चा वर्ग किती आला? 9, कारण 3 त्रिक 9. ओके, याच्यामधून आपल्याला फक्त एक गोष्ट शिकायला मिळेल, ती म्हणजे एखाद्या संख्येचा वर्ग लिहायचा कसा? तर ती संख्या जी असते ती संख्या लिहायची आणि तिच्या डोक्यावरती, ओके, त्याचा जो इंडेक्स असतो, त्याचा जो घातांक असतो, तो त्याच्या डोक्यावर 2 लिहायचा. कशामुळे लिहायचा? कारण ती संख्या आपण घेतलेली आहे 2 वेळेला, त्याच्यामुळे त्या संख्येच्या डोक्यावरती 2 लिहितो. त्यालाच आपण म्हणतो त्या संख्येचा स्क्वेअर किंवा वर्ग. लक्षामध्ये वर्ग अशा पद्धतीने लिहितात, हे तुम्हाला माहितच आहे. आपण लगेच पुढचा भाग बघूया. ओके, इफ अ नंबर इज रिटन 3 टाइम्स अँड मल्टिप्लाइड देन द प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज द क्यूब ऑफ द नंबर. म्हणजे आपल्याला आता काय बघायचंय? क्यूब्स बघायचे. आता आपल्याला क्यूब म्हणजे नेमकं काय? जसं आपण स्क्वेअर पाहिला, स्क्वेअर मध्ये आपण काय पाहिलं इथं, की एखादी संख्या 2 वेळा घेऊन तिचा जर गुणाकार केला तर येणारी जी संख्या असते ती संख्या काय असते? त्या दिलेल्या संख्येचा वर्ग असते, म्हणजे स्क्वेअर असते. जसं इथं 5 आहे. ओके, सो वी हॅव टेकन 5 2 टाइम्स. 5 ला 2 वेळा घेतलं आणि त्याचा गुणाकार केला, वी गॉट 25. सो दिस 25 इज द स्क्वेअर ऑफ 5. सिमिलरली हियर -3 स्क्वेअर. ओके, सो इट इज 9. तो -3 चा स्क्वेअर किंवा ऋण 3 चा वर्ग आहे, तो 9 आलेला आहे. त्याच पद्धतीनं जर आपण एखादी संख्या 3 वेळा घेतली मित्रांनो, किती वेळा घेतली? 3 वेळा घेतली आणि त्याचा जर गुणाकार केला तर तो येणारा गुणाकार जो असतो, द मल्टिप्लिकेशन वी गॉट आफ्टर मल्टिप्लाइंग धिस नंबर. ओके, आपण यांचा गुणाकार केला, सेम नंबर आहे, 3 वेळा घेतलेला आहे, बरोबर. तर या 64 ला म्हणजेच येणाऱ्या गुणाकाराला आपण त्या संख्येचा काय म्हणतो? क्यूब म्हणतो. क्यूब म्हणजेच घन. तो कशा पद्धतीने लिहिला जातो? तर त्या संख्येच्या डोक्यावरती आपण काय करतो? 3 म्हणजे 3 लिहितो, त्याचा घातांक 3. लक्षामध्ये अशा पद्धतीनं क्यूब असतो. निगेटिव्हचा पण तुम्ही इथं बघा, एखादी निगेटिव्ह नंबर असेल आणि तिचा आपल्याला जर क्यूब काढायचा असेल, घन काढायचं असेल, तर ती संख्या 3 वेळा घेऊन त्याचा गुणाकार करायचा. -7 -7 and -7. ओके, सो मल्टिप्लाय दिस 7 into 7 into 7. So we will get 343. But sign is negative. याचा अर्थ काय? ऋण संख्येचा घन हा ऋणच असतो. ओके, द क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज निगेटिव्ह. ऑलवेज निगेटिव्ह. रिमेंबर दॅट थिंग. हेच इथं मराठीमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की एखाद्या संख्येला जर 3 वेळा घेऊन त्याचा गुणाकार केला तर ती येणारी संख्या म्हणजे त्या संख्येचं काय असते? घन असते, म्हणजेच क्यूब असते. एवढं ते सोपं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला छोटासा भाग आपल्याला बघायचा आहे, एक्सपान्शन फॉर्म्युले.
एक्सपान्शन फॉर्म्युले म्हणजेच काय, विस्तार सूत्रे. ती सूत्रे विस्तार सूत्रे म्हणजे वर्गाचा एखादा कंस दिलाय, त्या कंसाचा वर्ग केला, त्या कंसाच्या वर्गाचा विस्तार कसा होतो, त्याचं एक्सपान्शन काय होतं ते आपल्याला या ठिकाणी बघायचं. जे अतिशय महत्वाचं आहे. अगदी तुम्हाला 7वी 8वी पासून हे फॉर्म्युले दिलेले आहेत. काय फॉर्म्युला आहे बरं हा, a + b ब्रॅकेट स्क्वेअर, a + b कंसाचा वर्ग, मग त्याचं एक्सपान्शन कसं होतं, a² + 2ab + b². म्हणजे कसं, जर आपण त्याला वर्ड मध्ये सांगायचं झालं तर ते आपल्याला कसं सांगता येईल बरं. इथं लिहिले बघा, पहिल्या पदाचा वर्ग, तो पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. सो इन इंग्लिश फर्स्ट टर्म स्क्वेअर. फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजेच काय, इथं तुम्हाला दिसतंय a चा स्क्वेअर, ओके, प्लस 2 इंटू म्हणजे 2 गुणिले फर्स्ट टर्म म्हणजे तुमचा a इंटू सेकंड टर्म म्हणजे तुमचा b, प्लस इथं आहे तसंच है ना, प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग. ओके, हिअर a अँड b आर कॉल्ड एज फर्स्ट टर्म अँड सेकंड टर्म. त्याचं एक उदाहरण त्यांनी या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. ते उदाहरण काय बरं, त्याच्यामध्ये 8 + x ब्रॅकेट स्क्वेअर. सो दिस इज युअर फर्स्ट टर्म अँड दिस इज युअर सेकंड टर्म. ओके, सो अकॉर्डिंग टू धिस एक्सपान्शन फॉर्म्युला फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे 8² प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म कुठली असेल, 8 असेल, इंटू सेकंड टर्म कुठली आहे तुमची, x असेल. सो इनसाइड द ब्रॅकेट्स वी हॅव रिटन 2 इंटू 8 इंटू x प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे x चा वर्ग किंवा त्याचा स्क्वेअर. फर्स्ट टर्म स्क्वेअर काय असेल आपल्याकडं, 8 स्क्वेअर किती असेल, 64. ओके, प्लस 2 इंटू 8 16 प्लस x 16x. ओके, दिस इज द मिडल टर्म. अँड लास्ट x स्क्वेअर म्हणजे x च्या डोक्यावरती 2, दॅट इज x⁻². सो सिंपल. सो दिस इज द एक्सपान्शन फॉर्म्युले अबाउट द ब्रॅकेट स्क्वेअर. किंवा 2 टर्मची बेरीज असेल आणि त्याचा स्क्वेअर करायचा असेल, सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला जे आपण बऱ्याच ठिकाणी वापरत असतो, बऱ्याच गणिताच्या स्टेप्समध्ये येतात आणि आपण त्या ठिकाणी या एक्सपान्शन फॉर्म्युलाचा वापर करतो. तर हाच एक्सपान्शन जो फॉर्म्युला आहे तो इथं प्लस मध्ये दिसतोय, फक्त एक चिन्हाचा बदल म्हणजे इथं मायनस मध्ये असेल तर काय परिणाम होतो त्याच्या एक्सपान्शन मध्ये तेही बघूया. मग इथं काय बरं, a - b ब्रॅकेट स्क्वेअर, मग फक्त इथं एक साइन बदलतं, दुसरं काही होत नाही. ओके, जर इथं प्लस असेल तर इथं फक्त मायनस करायचं, बाकीच्या टर्म्स ऍज इट इज आहेत. ऍज इट इज म्हणजेच कसं आहे, a² - 2ab + b². ओके, a² + 2ab + b² आहे, फक्त इथं प्लसच्या ऐवजी काय करायचं, मायनस करायचं. इन द सेन्स पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, दॅट इज फर्स्ट टर्म स्क्वेअर -2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. ओके, सो एक्झाम्पल इज गिवन राइट हियर, y - 4 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज युअर फर्स्ट टर्म, दिस इज युअर सेकंड टर्म. The first term square means y² minus sign will be as it is. So inside the bracket 2 into first term that is y into second term that is 4 plus 4 square that is your second term square. So y square will be remain as it is, that is y² म्हणजे y⁻², minus इथला गुणाकार कसा करायचा, अंकांचा गुणाकार जर केला आपण 4 into 2 किती असेल 8. सो 8 आणि हे y जे असेल सो इट इज इन द मल्टिप्लिकेशन फॉर्म 8y प्लस 4 स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर 16. एवढं ते सिंपल आहे. आले तुमच्या लक्षामध्ये. ओके, लेट्स स्टार्ट विथ द एक्सरसाइज. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. सो इन धिस टेबल वी हॅव टू फाइंड आउट और वी हॅव टू राइट स्क्वेअर ऑफ द गिवन नंबर्स 1 to 10, cube of the given numbers 1 to 10. Then we have given negative numbers as well up to 10. Okay, so square of this negative number and cubes of that negative numbers. So you have to just write. मग ते आपल्याला फक्त लिहायचे आहेत. मग भले तुम्ही ते कच्चं कामकाज करा साईडला आणि मग तुम्ही त्याचे स्क्वेअर आणि क्यूब्स लिहू शकता. आलं तुमच्या लक्षामध्ये. मला सांगता 1 चा स्क्वेअर काय असेल आता, तो 1 स्क्वेअर. 1 स्क्वेअर म्हणजेच काय असतो, 1 into 1. ओके, सो 1 into 1 म्हणजेच किती असेल मित्रांनो, इट इज 1 ओनली. लक्षामध्ये. त्याला 2 वेळा घ्यायचं आणि गुणाकार करायचा. स्क्वेअर म्हणजे एखादी संख्या 2 वेळा घ्यायची आणि त्याचा गुणाकार करायचा, मल्टिप्लिकेशन. सो दॅट मल्टिप्लिकेशन इज द स्क्वेअर ऑफ दॅट नंबर. किती असणार आहे, 1 असणार आहे. ठीक आहे.
त्यानंतर 2 चा स्क्वेअर. ओके, व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 2? सो टेक 2 टाइम्स अँड मल्टिप्लाय. 2 वेळा 2 ला घ्या आणि मल्टिप्लिकेशन करा. तुम्हाला काय भेटेल मग? सो 2 into, so you will get 4. So 4 is the square of 2. Then the 3 square. Okay, 3 square म्हणजे just take 3 into 3 is equal to 9. 3 चा स्क्वेअर असेल 9. Then 4 square. 4 square means we have to take 4 2 times and multiply. So you will get 16. So write 16 in the box. Then 5 square. 5 square म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? 5 into 5 करावं लागेल. 2 वेळेला घेतलेली संख्या त्याचा गुणाकार करा. इट इज 25. 5 गुणिले 5 25. ओके, 6 स्क्वेअर म्हणजे काय करावं लागेल? 6 into 6 इट इज 36. ओके, 6 into 6 that is 30. Similarly 7 square. 7 square means 7 into 7 that is 49. बरोबर ना? 7 गुणिले 7 म्हणजेच किती मित्रांनो आपल्याला मिळणार आहे? इट्स 49. नाव 8 square. So 8 square means 8 into 8 it is 64. Then 9 square म्हणजे 9 into 9 it is 81. And 10 square means 10 into 10 it is 100. आलं तुमच्या लक्षामध्ये? Similarly write the cubes of 1 to 10 numbers. So cube of 1 it is 1. Cube of 1 कसं लिहितात रे? 1 raised to 3 म्हणजे 1 चा क्यूब किती असेल? 1च असेल. त्यानंतर 2 चा क्यूब. 2 चा जर आपल्याला क्यूब करायचा असेल तर 2 आपल्याला किती वेळा घ्यावा लागेल? 3 वेळा घ्यावा लागेल. ओके, म्हणजे आपण इथं लिहूया आता 2 into 2. ओके, सो वी हॅव टेकन 2 3 टाइम्स. 1 2 3 मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला किती भेटेल इथं बरं? सो यू विल गेट 8. आलं लक्षामध्ये? सो द क्यूब ऑफ 2 इज 8. सिमिलरली क्यूब ऑफ 3 जर लिहायचा असेल तर आपल्याला 3 ला 3 वेळा घ्यावा लागेल. बरोबर ना? सो टेक 3 टाइम्स. 3 into 3 into 3. 3 into 3 या दोघांचा गुणाकार करून बघा किती येतो? 9. जो त्याचा स्क्वेअर आहे याला परत 3 ने मल्टिप्लाय करा. किती येईल रे तुमच्याकडे? इट इज 27. 9 3 27. आले तुमच्या लक्षामध्ये? त्यानंतर 4 क्यूब. 4 क्यूब इज इक्वल टू, सो टेक 4 3 टाइम्स. ओके, म्हणजे तुम्हाला कळेल लगेच. इथे स्क्वेअर होता तो काढून टाकला आपण. ठीक आहे, आपल्याला किती लागेल? 4 into 4 into 4 किती रे? इट इज 64. किती असेल मित्रांनो? 4 चा क्यूब असेल 64. देन 5 चा जो क्यूब असेल सेम टू सेम त्याचप्रमाणे आपल्याला इथं करायचं आहे. किती? इंटू 5 करा. ओके, सो इट विल बी 125. 5 5 25. 5 into 5 25. 25 into 5 125. ओके, so 125 is the cube of 5. Then 6 cube. 6 क्यूब जर केला तर इथे तुम्हाला 6 करावं लागेल. 36 आहे ना, 36 ला जर 6 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला किती भेटेल मित्रांनो? इथं यू विल गेट 216. 216. देन 7 क्यूब. सिमिलरली द 7 क्यूब किती भेटेल तुम्हाला इथं सांगा बरं? इंटू 7 करायचं. वी हॅव टेकन 7 3 टाइम्स. मल्टिप्लाय. 7 into 7 49. 49 into 7 इट इज 343. आलं तुमच्या लक्षामध्ये? 343 त्याचं उत्तर येतंय. त्यानंतर 8 चा क्यूब. 8 चा घन. 8 चा घन येतो मित्रांनो 512. त्यानंतर 9 चा घन. करून बघा तुम्ही स्वतः. आता सगळंच तुम्हाला करायचं आहे, फक्त एक मार्गदर्शन म्हणून याचा आढावा घ्यायचा तुम्ही किंवा बघायचं. इट इज 729. त्यानंतर 10 क्यूब. तो 10 क्यूब म्हणजेच 10 into 10 into 10 that is 1000. Okay, so these are the all square and cubes of the numbers 1 to 10. आलं तुमच्या लक्षामध्ये? सिमिलरली ऑन द राईट हँड साइड निगेटिव्ह नंबर्स आर गिवन. आता इथं त्यांचे स्क्वेअर काय लिहायचे? हे स्क्वेअर असणार आहेत आपले. 1 चा स्क्वेअर असणार आहे 1, 2 चा स्क्वेअर असणार आहे 4, 3 चा 9. बरं, पण नंबर्स निगेटिव्ह असल्यामुळे काय फरक पडणार आहे का स्क्वेअर मध्ये? त्यांचा गुणाकार काय असेल? एखादी संख्या घेतली आपण आता इथे -1. ओके,
इंटू -1. तर ह्याचा नियम आपल्याला माहित पाहिजे. -1 -1 मायनस मायनस गुणाकार करताना काय होतं, प्लस होतं. तो 1 1 जा 1, एकच उत्तर येणार आहे. याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की स्क्वेअर ऑफ द निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे इथं 1 चा स्क्वेअर 1च येणार आहे, 2 चा स्क्वेअर 4 पॉझिटिव्ह येणार आहे, 3 चा स्क्वेअर सुद्धा 9 पॉझिटिव्ह येणार आहे, 16 will be positive, then 25 is the square of -5, it is also positive, then 36 is the square of 6. ओके, त्यानंतर 49 which is also positive. 49 जरी निगेटिव्ह असेल तरी सुद्धा पॉझिटिव्ह स्क्वेअर असतो, लक्षात ठेवा. -8 असेल, -8 असेल तरी सुद्धा आपल्याला इथे किती लिहावं लागेल, 64 ॲज अ पॉझिटिव्ह स्क्वेअर ऑफ दॅट निगेटिव्ह नंबर. देन 81 इज द स्क्वेअर ऑफ 9 and 100 is the square of 10. Okay, what about the cube now? If we have negative numbers, then what are the cubes of negative numbers? ऋण संख्यांचे घन काय असतात? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, the cubes of negative numbers are always negative. ऋण संख्यांचे घन ऋणच असतात. थोडक्यात इथं जर ऋण 1 असेल तर त्याचा घन जो असेल तो ऋण 1च असेल. तुम्ही घेऊन बघा इथं अजून एक वेळा. -1. आता दोघांचं काय झालं, इथं पॉझिटिव्ह झालं, बरोबर. -1 पॉझिटिव्ह 1 आलं, इथं +1 आलं, त्याला गुणिले अजून एकदा -1 करायचंय. माझा गुणाकार काय येणार, एक प्लस पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे इथं निगेटिव्ह उत्तर येणार आहे. मग तसंच प्रत्येकाचं असणार आहे. अलग लक्षामध्ये. मग मला सांगा इथं 2 चा क्यूब किती आलता, 8. परंतु आता इथं -2 चा क्यूब काय असेल, -8. 3 चा क्यूब किती आलता, 27. इट विल बी -27. 64 4 चा क्यूब असेल -64. त्यानंतर 125 5 चा क्यूब असेल तो. त्यानंतर 6 चा क्यूब 216. 7 चा क्यूब असेल 343, विच इज ऑल्सो निगेटिव्ह किंवा ऋण असणार आहे. 8 चा 512 आहे, परंतु निगेटिव्ह 8 असल्यामुळं याचा घन सुद्धा असणार आहे ऋण 512, निगेटिव्ह 512 -512. त्यानंतर 9 चा जो क्यूब असणार आहे 729 आहे, परंतु निगेटिव्ह नंबर्स असल्यामुळे याचा क्यूब सुद्धा निगेटिव्ह असणार आहे. सिमिलरली 10 चा सुद्धा -1000. ओके, सो दिस इज व्हॉट द स्क्वेअर अँड क्यूब्स ऑफ द गिवन नंबर्स. दोन गोष्टी लक्षात ठेवायचा, पॉझिटिव्ह नंबर असेल तर स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह नंबर्स असतील तर त्याचा सुद्धा स्क्वेअर पॉझिटिव्हच असतो. या गोष्टी लक्षात ठेवा. बट इन केस ऑफ क्यूब्स किंवा घनाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं की पॉझिटिव्ह संख्येचा जो घन असतो, क्यूब असतो, तो पॉझिटिव्ह असतो, परंतु निगेटिव्ह संख्येचा जो क्यूब असतो तो निगेटिव्हच असतो. आले तुमच्या लक्षामध्ये? जर हे लक्षात आला असेल तर पुढचा जो प्रश्न आहे एक्सपांड, त्याच्याकडे आपण जाऊया. एक्सपांड काय, तर इथं आपल्याला काय करायचं मित्रांनो, एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायची. मग एक्सपान्शन फॉर्म्युला जी आहे ती वापरून इथं फक्त एक्सपान्शन लिहायचं आहे त्याचं. जसं इथं आपण हा फॉर्म्युला पाहिला, त्या फॉर्म्युलाचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. कोणता फॉर्म्युला आहे, तर तो फॉर्म्युला इथं मी थोडक्यामध्ये वर लिहितो म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल नेमकं कोणता फॉर्म्युला आहे. ओके, तो A plus B bracket square is equal to first term square, that is A square, plus 2AB, 2 into first term into second term, plus second term square, that is B square. हा झाला फर्स्ट फॉर्म्युला जो आहे. सेकंड फॉर्म्युला जो आहे तो फक्त निगेटिव्ह त्याच्यामध्ये साइन मध्ये चेंज आहे. तो A minus B, इफ यू हॅव A minus B, दोन टर्मची वजाबाकी त्याचा स्क्वेअर करायचा असेल तर ओनली A square minus 2AB plus B square will be as it is. So using these two expansion formulae, let us expand the following examples. First, याच्यामध्ये काय बरं, x plus 6 square. ओके, तर पहिल्यांदा आपण गणित घेऊया. ते x plus 6 ब्रॅकेट एक्सपांड करा. एक्सपांड करा म्हणजे नेमकं काय करायचं आपल्याला, या फॉर्म्युला हा प्लस मध्ये आहे, मग प्लस मध्ये काय असेल, फर्स्ट टर्म स्क्वेअर. ओके, फर्स्ट टर्म स्क्वेअर plus 2 into first term into second term. Okay, put all of them inside the
bracket plus second term square that is 6 square. Okay, now x square म्हणजे x raised to 2 will remain as it is plus इथं 2 into 6 it is 12 and this x will be in the multiplication form that is 12x गुणिले होईल त्याला and 6 square that is 36. That's it. This is the expansion of the given bracket. Okay, next example that is second example. Second example जे आहे त्या second example मध्ये तुम्हाला काय दिले रे? So you have given x minus 7 bracket. So as usual which formula we are going to use now? This negative. Okay, हा निगेटिव्ह वाला फॉर्म्युला वापरावा लागेल ना, कारण x मायनस 7 आहे, दोन संख्यांची वजाबाकी त्यांचा वर्ग. मग आपल्याला करावं लागेल फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस 2 into first term into second term प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. असं केल्यानंतर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे त्याच्या डोक्यावर 2 जसं तसं राहील, वजा 2 गुणिले 7 म्हणजे किती राहील 14, दॅट इज 14x प्लस 7 स्क्वेअर म्हणजे इट इज 49. दॅट्स इट. हा झाला तुमचं थर्ड गणित, सेकंड एक्झाम्पल किंवा सेकंड प्रॉब्लेम, थर्ड प्रॉब्लेम. ओके, थर्ड प्रॉब्लेम जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिले 5 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. तो सेम थिंग, जसं x मायनस 7 तुम्ही सोडवले तसंच 5 मायनस एक्स सोडवायचंय. दिस इज युअर फर्स्ट टर्म. तो फर्स्ट टर्म स्क्वेअर पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले, हे वजा चिन्ह इथं आहे तर इथं पण द्यायला पाहिजे, 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद दॅट इज x. ओके, पुट अ ब्रॅकेट अराउंड इट प्लस सेकंड टर्म स्क्वेअर दॅट इज x स्क्वेअर. आलं तुमच्या लक्षामध्ये? इथं काय होईल आपल्याकडे 5 स्क्वेअर दॅट इज 25 मायनस 5 into 2 10 and this in the multiplication form x 10x plus x square. आलं तुमच्या लक्षामध्ये? त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल. ओके, युअर फोर्थ एक्झाम्पल, दिस इज x प्लस 11 ब्रॅकेट स्क्वेअर. तो प्लस वाला एक्झाम्पल आहे. सो सिंपल, पहिल्या पदाचा वर्ग करा अधिक 2 गुणिले कंसामध्ये ठेवून टाका गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद, कंसाचा वर्ग नाही, पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 11चा वर्ग. ओके, 11चा वर्ग पाठ पाहिजे बरं का. x चा स्क्वेअर प्लस 11 22, 11 to the 22 and this x in the multiplication form that is 22x plus 11चा वर्ग 121. That's it. Okay, so these are the 4 examples which are quite simple to solve. Just expand. आता हे एक्सपान्शन बऱ्याच ठिकाणी आपल्याला वापरावं लागतं. आले तुमच्या लक्षामध्ये? So that was the day 37 which was quite simple for you. तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा आहे. ओके, we will meet in the next video with day 38. Till then, घरीच राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.